अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। पुढचे 5 वर्ष केंद्र सरकार हे NDAचं त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। 5 वर्ष पुढचं NDA आघाडीच्या नेत्यांना बोलण्याच्या पलीकडे आज तरी कुठला पर्याय उरलेला नाही आहे। सरकार काही EVMच्या यांच्या सांगण्यानुसार आत्ता तरी निदान आलेलं नाही आहे। जे आलेलं आहे ते जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे, जनतेच्या कृपादृष्टीने आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता केवळ फक्त एवढंच उरलेलं आहे की आपण वाट बघणे आणि सरकार पुढचं कधी पडतं त्याच्याविषयी वल्गना करणे। त्यांनी म्हटलं की जनतेने धडा शिकवला या सरकारला। भाजपने जे सहकारी सोबत घेतले, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट, या सहकारांमुळे भाजपवर लढण्याची वेळ आली आहे लोकसभेमध्ये, असं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। महायुतीच्या प्रत्येक गटकाला, प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं पूर्णपणे समाधान आहे। त्याच्यामुळे महायुतीतल्या कुठल्याही गटकावरती, कुठल्याही पक्षावरती ह्या वाक्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। आता आज शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटलंय की महायुतीमध्ये आम्हीच मोठे पाहूया, आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे। काय वाटतं, जर तुम्हाला त्यांची भूमिका योग्य वाटते का? नाही, या महायुतीमध्ये कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ असा काही विषय राहिलेला नाही आहे। इथे सगळेच मोठे भाऊ आहेत आणि सगळेच छोटे भाऊ आहेत। त्यामुळे पक्षा एकत्रित राहणं, आपापला पक्ष एकजूट ठेवणं, महायुती एकजूट ठेवणं, त्या दृष्टिकोनातून कोणाला न कोणाला मोठ्या भावाची आणि कोणाला न कोणाला लहान भावाची भूमिका निभावी लागणार आहे। मोठा भाऊ हा कधी कधी त्यागही करू शकतो, लहान भावाला कधी कधी जास्त हिस्साही द्यावा लागतो। असेही प्रसंग आपल्याला जीवनामध्ये बघायला मिळतात। त्यामुळे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ राजकीय क्षेत्रात काम करत असताना असलं काही नसतं। याच्यामध्ये समसमान त्या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार असतो। नाही, या बाबतीमध्ये सुनेत्रा ताईंना जर का केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवलेलं आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलं की त्यांना संधी मिळाली तर नक्की ते चांगलं काम करतील आणि करूही शकतील। पण हा सर्व अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा, प्रदेशाध्यक्षांचा आणि त्याच्याबरोबर प्रफुल्लभाई पटेलांचा, हा त्यांचा अधिकार आहे कोणाला मंत्री बनवायचं आणि कोणाला मंत्री नाही बनवायचं। त्यामुळे सुनेत्राताई ह्या तशा केपेबल जरी असल्या तरी पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तेच त्या ठिकाणी घडेल। राष्ट्रवादीची मागणी राहील का? राष्ट्रवादीतर्फे मागणी राहील का मंत्री झाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं NDAमध्ये आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद असल्याची मागणी ऑलरेडी केलेली आहे।